आपली इच्छा नसेल की हे काय आहे हे ऐकायची आहे का? या ठिकाणी जे प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष कोणी साहेब आलेले आहेत त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जे त्यांनी प्रास्ताविक करताना सांगितलं की आम्ही त्याच्यावरती प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला आणि प्रोजेक्ट रिपोर्ट बनवत असताना तुम्ही आमच्या ग्रामपंचायतीने कुठलीही परवानगी घेतली नाही. तुम्ही उल्लेख काय केला का आम्ही ग्रामपंचायतच्या परवानगीने हे केलेले. आतापर्यंत माझं एकच म्हणणं आहे की ज्या वेळेस 27/3/2023 रोजी तहसीलदार कार्यालयातून आम्हाला एक पत्र आलं की सर्वे कामे करण्याबाबत 23/7/2027 27/3/2023 27/3/2023 ला आम्हाला एक तहसील विभागातून एक पत्र आलं. तर त्यामध्ये असा उल्लेख आहे उपरोक्त विषयावर आपणास कळविण्यात येते की मौजे घाटघर व आजनावळे येथील गावातील सर्वे करणे कामी शासनातर्फे आदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे प्रतिनिधी येणार आहेत. सदर सर्वेसाठी सहकार्य करण्याबाबतचं म्हणजे त्या कंपनीचे लोक येणार आहे म्हणून आम्ही सर्वे कामी त्यांना मदत करा असं एक तहसीलचं आम्हाला एक पत्र आलं. पण त्यांनी कशाचं कोणतं सर्वे होतंय काहीच आम्हाला सांगितलं नाही. आम्हाला पण कळलं पाहिजे ना तुम्ही इथे प्रोजेक्ट करतात सर्वे करतात पण तो कसला सर्वे त्या दिवशी तेव्हा आम्हाला त्यांनी कोणतीही कल्पना दिली नाही. त्यानंतर आम्ही एक विशेष ग्रामसभा घेतली. ग्रामसभेमध्ये आम्ही कोणता सर्वे काय आम्हाला कोणतीच माहिती नव्हती. त्यानंतर आम्ही ग्रामसभा घेतली. ग्रामसभेनंतर आम्ही एक तहसील विभागाला आम्ही त्यांच्या पत्राला उत्तर देण्यासाठी ती ग्रामसभा घेतली आणि त्यांना आम्ही एक पत्र केला का आमचा या सर्वेसाठी पूर्णतः विरोध आहे. त्यानंतर साहेबांनी 27/4/2023 रोजी एक विशेष ग्रामसभा बोलवली आणि त्याच्यामध्ये या सर्व कामे आमचा विरोध आहे असं तहसीलदार साहेबांना त्यावेळेस आम्ही पत्र दिलं. त्याची पोच आमच्याकडे आज नव्हे. आणि त्यानंतर परत आम्ही त्यानंतर असं झालं का आम्हाला त्याचं काहीही उत्तर भेटलं नाही. त्यानंतर यांचे जे सर्वे कामी जी लोक येत होती तर त्यातली काही लोक न विचारता न परमिशन घेता ते आडोशी वस्तीला गेली होती. तर तिथे गेल्यानंतर आडोशीची जी ग्रामस्थ लोक त्यांच्या हे गोष्टी निदर्शनास आल्या. त्या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर आम्ही त्यांच्या तिथून आमचे फोन झाले. आम्ही सगळे ग्रामपंचायत मध्ये होतो. त्या ग्रामपंचायत मध्ये असताना त्यांना सांगितलं की तुम्ही कोणताही सर्वे काय करायचं डायरेक्ट तुम्ही ग्रामपंचायत मध्ये यायचं. तर ती सर्वेला आलेली लोक त्यांनी साधं त्यांचं नाव सुद्धा नाही सांगितलं आम्हाला. एकाने आम्हाला त्यांचं नाव सांगितलं नाही माहिती दिली नाही काहीच दिलं नाही. तुम्ही येताय कशाला आम्हाला सर्वेच नकोय तुम्ही आम्हाला माहिती तर सांगा कमीत कमी का हा कशासाठी होतोय आमच्या चांगल्यासाठी आहे का वाईटसाठी काहीच सांगितलं नाही आम्हाला तिकडे. मग त्यानंतर आम्ही एक परत एकदा त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा विशेष ग्रामसभा लावली कारण की का ती लोक तिथे आली. त्यानंतर आम्ही एक लगेच विशेष ग्रामसभा लावली. त्यानंतर आम्ही एक ग्रामसभा लावल्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसला सर्व ग्रामस्थ मिळून कलेक्टर ऑफिसला तिच्या ग्रामपंचायतचं मत मांडते काय ऐकायला आलोय ऐका. आम्ही सुद्धा या गोष्टीसाठी अननोन आहे आम्हाला माहितच नाही काय घडलंय इथूनच्या काळामध्ये. आताशी आम्हाला कळलं की पत्र आलं होतं 27/3/2023 पत्र आलं. हे पत्र घेऊन त्यांनी विशेष ग्रामसभामध्ये यांनी नकार दिला. त्यावेळेच्या आमदारांना ते भेटले आम्हाला अजून काय मला माहिती घ्यायची आहे. पण माझं म्हणणं असेल त्यांचा अनुभव तर ऐकायला गेला आपण सर्वजण शांतता घरात 2 मिनिटं जाऊ द्या बोलू द्या. त्यानंतर आम्ही एक विशेष ग्रामसभा घेतली. त्यानंतर सर्वजण आम्ही आमचा विरोधच होता. तर आम्ही सर्वजण ग्रामस्थ मिळून आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो. तिथं आम्ही इथं पत्र दिलेलं आहे 8/4/2024 ला आम्ही ते पत्र दिलेलं आहे. तिथं त्याचे उत्तर आम्हाला काही भेटलेलं नाहीये. याच्या अनुषंगाने आम्हाला जे साहेब तुम्ही आता प्रदूषण मंडळाचं तुम्ही सांगितलं आम्ही सर्वे केला. तुम्ही जो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला तो कोणाला विचारून बनवला आणि कोणाच्या परवानगीने बनवला हेच आम्हाला तुम्हाला विचारायचं. तुम्ही जे प्रोजेक्ट रिपोर्ट आणले ना आम्हाला समजवायला
तो बिलकुल तो ग्रंथ तुमच्या घरी ठेवा, आम्हाला मान्य नाही तो ग्रंथ. या ठिकाणी आमदार महोदय हे 27/3/2023 जे पत्र आले त्याच्यापूर्वी 2 पत्र कलेक्टर ऑफिसला गेलेली. पहिलं पत्र 15 ऑक्टोबर 2022 ला अदानी ग्रीन एनर्जीनं कलेक्टर ऑफिसला लिहिलं की आम्हाला अशा टोपोग्राफी सर्वेसाठी परमिशन द्या. त्याच्यावरती कलेक्टर ऑफिसकडून कुठली कारवाई झाली. त्यानंतर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी अवर सचिव यांनी कलेक्टरला डिसेंबर 2022 मध्ये दुसरं पत्र लिहिलं की या अदानी ग्रीन एनर्जीच्या सर्वेसाठी परमिशन द्या. त्याच्यावरती कलेक्टर ऑफिस मधून कुठली कारवाई झाली नाही. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट अदानी ग्रीन एनर्जीने तहसीलदारांना हे पत्र 2023 मध्ये जे लिहिलं आणि त्या अनुषंगाने तहसीलदारांनी डायरेक्ट पत्र ग्रामपंचायतीला काढलं. मला सांगा, जर 2022 मध्ये 2 वेळा पत्रव्यवहार कलेक्टर ऑफिसला झालाय, कलेक्टर ऑफिसने या ठिकाणी उत्तर द्यावं, त्या पत्रांना उत्तर का दिली नाही, परमिशन का दिली नाही. दुसरी गोष्ट, त्यावेळेस ताईंनी ऑब्जेक्शन घेतलं. त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसने जिल्हा तहसीलदारांना पत्र काढलं की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी आणि चौकशी अहवाल तो ग्रामसभेला सादर करावा आणि एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावी. माझ्या इथल्या तहसीलदारांना प्रश्न आहे, तो चौकशी अहवाल कुठे, त्या प्रकरणाचा चौकशी अहवाल कुठे. त्यामुळं आमदार साहेब, ह्याच्यामध्ये प्रोसिजरल लॅब्स खूप झालेले आहेत. ह्याच्यामध्ये प्रोसिजरल लॅब्स खूप झालेले आहेत. त्यामुळे आमचं म्हणणं जे आहे, वारंवार सोमनाथ असेल, संजू असेल किंवा गागरे साहेब असतील किंवा सगळ्यांचं म्हणणं आहे की हा अहवाल तयार करण्यापूर्वी जी प्रोसिजर व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही. त्याच्या संदर्भात जी काही पत्रव्यवहार झालेले अदानी ग्रीन एनर्जीकडून, त्या संदर्भात पहिल्यांदा कलेक्टर ऑफिसने त्यांना या सर्वेसाठी परमिशन दिली आहे का नाही हे आता या ठिकाणी तुम्ही पत्रव्यवहार त्याचा दाखवावा. परमिशन जर दिली असेल तर कुठल्या कायद्याच्या आधारे आणि कशी दिली हे या ठिकाणी जाहीर करावं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.